हे बघा चिन्नी आहे ती आमच्या गावाकडे असली ही चिन्नी असत्या. ही शेतात किंवा परड्यात असं वेल असतात ह्यांचं वड्याला. ही चिन्नी ह्याला म्हणतात, कोण पिरसं म्हणते. पण ही कशी आयुर्वेदिक आहे ती. ही आता दिवाळीच्या टायमाला खायला येतात. हे येळ ह्याचं काढते तवा. मग ते काढून असं ठेवायचं धुवून बघून. याचं चांगलं चांगलं काढून हे असं ठेवायचं, धुवून बघून ठेवायचं. आणि हे उकडून खायचं. भाजी पण करून खायची ह्याची, चांगली असते, छान भाजी लागते ह्याची. आणि हे आयुर्वेदिक औषधाचं आहे. हे कंबरदुखी, गुडघंदुखी हे रोज 2-2 खाल्लं तर हे कमी येतं आहे. हे घरगुती औषध. पूर्वी आम्ही हेच करून खायचं. आणि हे शेतातलं काढून आता परड्यात असते, शेतात असते, झाडाला वेलाला असते. ते असं उंच असं ते कवळं असताना काढायचं नाही, जून झालं की काढायचं. जून झाल्यावर ते कसं असतंय, असं जून होईत आलं का नाही की त्याला असं टिपकं पडतात. टिपकं पडल्याच्या नंतर मग ते असं हे काढून आणून ठेवायचं घरात. आणि केव्हा लागेल तेव्हा खायचं. आणि उपवासाला बी चालतं हे फळ. उपवासाचं पण आहे. एकादशीला किंवा सोमवारला, गुरुवारला कोण उपवास करत असले तर त्यांनी ते असं उकळून पण खाल्लं तर चालते. हे असं आता ह्या चिन्नी म्हणतो आम्ही ह्याला. ह्या चिन्ह्याची माहिती सांगत आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.